हाय फ्रेंड्स, श्री स्वामी समर्थ. मी कल्पना शिंदे आणि आज माझ्या घरी अचानक आई आलेली. माझ्या दोन काक्या आणि माझ्या आत्या यांना घेऊन आलेली की सासूची माझ्या तब्येत बरी नाही म्हणून त्यांना बघायला घेऊन आले होती. आणि आत्या विचारत होती, काकी विचारत होती कशी आहे कशी नाही, कशी काय तब्येत अचानक बिघडली आईंची. तर मी त्यांना सांगितलं की त्यांचं आधीच ऑपरेशन झालं होतं डोक्याचं आणि आता त्याच्यामुळे त्यांना त्रास होतोय. तर आता सध्या तब्येत बरी आहे आणि आईंला पण खूप बरं वाटलं की चल बाबा बाई बघायला आल्या. आणि बोलतात नाही, आमचे सर्व बोलतात नसं नात्यातलेच आणि घरचंच आहे, त्यामुळे आम्हाला खूप बरं वाटलं की बाबा चला. आणि सासूबाईंना पण खूप छान वाटलं की बाबा एवढ्या लांबून बघायला आल्या. तर असंच सर्वांनी असं प्रेमाने राहिलं तर खूप छान वाटतं. आल्यानंतर आई विचारत होती मुलं कुठे गेली, तर शुभम होता घरात आणि मंथन कॉलेजला गेलेला आणि जावई कुठे आहे, तर जावई पण कामावर गेलेले. आणि मला बोलली तू घरी आहेस, तर मी बोलली मी जाऊन आले आई कामावर, आता मला जायचं आहे परत नाईटला. तर आई तिथे विचारत होती की काळजी घे सासूची, कारण तुलाच सर्व बघायचं आहे. आणि मुलांना पण सांगत होती की आजीची काळजी घ्या, आजीला एकटं सोडू नका. तर फ्रेंड्स, आई पण सांगत होत्या की बाबा मी करते मायाच्या आणि होतं तेवढं मी करते माझ्या सुनबाईला मदत वगैरे, पण आता काहीच होत नाही आईंच्यानी. आणि आम्ही पण आईला सांगितलं तुम्ही काही करू नका, फक्त बसून राहत जावा, जेवढं मायाच्याने होईल तेवढं मी करून घालत जाईल तुमच्या लोकांना. तर इथे आमचं सर्व बोलून झालं आणि आईंला आणि काकीला पण जायचं होतं त्यांना दुसरीकडे पण, त्यामुळे जास्त उशीर आईला पण थांबता आलं नाही. तर मलाही खूप छान वाटलं, तर चला माझी आई आली आहे माझ्या सासूबाईंना बघायला, कारण आमचं बॉन्डिंग चांगलं आहे पहिल्यापासून आणि आज पुढे पण असंच राहू दे. तशी स्वामी समर्थ फ्रेंड्स.